In compound microscope, the focal length and aperture of the objective used is respectively. तर कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं फोकल लेंथ आणि ॲपर्चर कसं असणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं. हा क्वेश्चन 2018ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे लार्ज अँड लार्ज, बी ऑप्शन आहे लार्ज अँड स्मॉल, सी ऑप्शन आहे शॉर्ट अँड लार्ज आणि लास्ट ऑप्शन आहे शॉर्ट अँड स्मॉल. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. चला तर आपण याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कंपाऊंड मायक्रोस्कोप दिलेला आहे. तर या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये जो ऑब्जेक्टिव्ह यूज केलेला आहे त्याचं फोकल लेंथ आणि ॲपर्चर कसं असलं पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप जर घेतला तर याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला 2 लेन्सेस, ज्याच्यात जी जवळची असणार आहे ऑब्जेक्टच्या जवळ त्याला म्हटलं जातं ऑब्जेक्टिव्ह, आणि जी आईच्या जवळ असणार आहे डोळ्याच्या जवळ त्याला बोललं जातं आयपीस बोललं जातं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय घेणार आहे, सर्वात पहिले ही प्रिन्सिपल ॲक्सिस घेणार आहे. आता या प्रिन्सिपल ॲक्सिसमध्ये वरती आपल्याला 2 लेन्सेस घ्यायचे आहे. पहिला जो लेन्स असणार आहे तर तो असेल तुमचा कॉन्व्हेक्स लेन्स, आणि हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे तो घ्यायचा आहे स्मॉल ॲपर्चरचा घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो असणार तुमचा आयपीस. हा मात्र तुम्हाला काय घ्यायचा, लार्जर ॲपर्चरचा घ्यायचा आहे. आता स्मॉल आहे याला काय बोललं जातं, ऑब्जेक्टिव्ह बोललं जातं, आणि याला म्हटलं जातं तुमचं आयपीस बोललं जातं. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह जो असतो ऑब्जेक्टिव्ह असतो तुमचा स्मॉल फोकल लेंथचा, स्मॉल फोकल लेंथ, आणि जो ॲपर्चर आहे तो ॲपर्चर पण कसा असतो तर स्मॉल असतो. ठीक आहे. स्मॉल फोकल लेंथ स्मॉल असेल आणि ॲपर्चर हे देखील कसं असणार आहे, स्मॉलच असेल. फोकल लेंथ अँड ॲपर्चर हे दोन्ही कसे असणार, स्मॉल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजे स्मॉल फोकल लेंथ अँड स्मॉल ॲपर्चर, किंवा शॉर्ट फोकल लेंथ अँड स्मॉल ॲपर्चर हे झालं त्याचं ऑप्शन.